आजकाल अनेक लोक बसून काम करतात. ऑफिस, जॉब, संगणकावर काम, वाहन चालवणं, मोबाईलचा वापर अशा लोकांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढतोय. बसून काम करणाऱ्यांमध्ये हार्टचा धोका का वाढतोय? तर पहिलं महत्त्वाचं म्हणजे बसून काम केल्यामुळे त्यांचं रक्ताभिसरण मंदावतं. सतत बसल्यामुळे रक्तप्रवाह हळू होतो आणि पायांमध्ये रक्त साचतं. हृदयाला जास्त मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे ब्लॉकेजेसचा धोका वाढतो. वाईट कोलेस्ट्रॉल वाढतं आणि हालचाल नसल्यामुळे वाईट कोलेस्ट्रॉल वाढतच राहतं आणि चांगलं कोलेस्ट्रॉल कमी होतं. हृदयाच्या नसा अरुंद होतात. वजन आणि पोटाची चरबी वाढते. बसून काम करणाऱ्यांमध्ये पोटाभोवती चरबी वाढते आणि ही चरबी थेट हृदयावर परिणाम करते आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो. जसं की हृदयाची कार्यक्षमता कमी होते. थोड्याशा ताणानेही दम लागतो. ताण, चिंता आणि मानसिक दबाव राहतो. स्क्रीनसमोर सतत बसणं, कामाचा ताण, झोपेचा अभाव, ताणामुळे हृदयाच्या नसा आकुंचन पावतात. रक्तात सूज वाढते. सतत बसणं शरीरामध्ये सूज वाढवते आणि सूज वाढल्यानंतर रक्तवाहिन्या खराब होतात. धूम्रपान, जंक फूडची सवय असेल तर यांनाही धोका वाढतो. चहा, कॉफी, सिगारेट, फास्ट फूडचं प्रमाण जास्त असेल तर त्यांनाही हृदयविकाराचा धोका आणखी वाढतो. सध्या तरुण वयातही हार्ट अटॅकचा धोका आजकाल वाढताना दिसतोय. 30 ते 40 वयात हार्ट अटॅकचं मुख्य कारण म्हणजे बसून काम आणि व्यायामाचा अभाव. यामुळे हार्ट अटॅक येताना दिसतोय. हार्टचा धोका कमी करण्यासाठी काय करावं? तर दररोज 30 मिनिटे नक्की चाला. दिवसातून 30 ते 45 मिनिटे योगा करा, व्यायाम करा, सूर्यनमस्कार घाला. खुर्चीत बसताना सरळ बसा. लिफ्टऐवजी जिन्याचा वापर करा. पाणी जास्त प्या. जंक फूड कमी करा. साखर कमी करा. पुरेशी झोप घ्या. ध्यान करा. प्राणायाम करा. जास्त वेळ बसणं म्हणजे हृदयावर हळूहळू विष हलवणं. चालणं आणि नियमित व्यायाम हाच हृदयाचा खरा संरक्षक आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये थोडासा चेंज करून दररोज व्यायाम केला, स्वतःची काळजी घेतली आणि शरीर नेहमी सक्रिय ठेवण्याचा जर प्रयत्न केला तर हार्ट अटॅकसारख्या गंभीर आजारापासून तुम्ही स्वतःचं नक्कीच संरक्षण करू शकता आणि निरोगी जीवन जगू शकता.